गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास कृपा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोजि तेजस्फुरदि प्रदेशं विरेंद्रादि देवे सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय पावन झालो चराचरी वंशी विभूषित करा नवनीर नाभा वंशी विभूषित करा नवनीर नाभा पितांबरा धरुण बिंब फला धरो पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्येयं सदा परिभवनमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चीनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं मनोजवं मार्गतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता कायनो हे केले का चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव शंभू तरी पार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगाच्या द्वारा भगवंताचं चिंतन केलं असता काय होणार नाही अर्थातच भगवंताच्या नामचिंतनाचं सामर्थ्य सांगणारा अभंग सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या परमात्म्याचं चिंतन केलं असता काय होणार नाही काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले असं त्या परमात्म्याचं नाव आहे त्याचं नाम घेतलं असता काय होणार नाही त्या परमात्म्याच्या नामचिंतनाचं सामर्थ्य तुकोबाराय पहिल्या चरणामध्ये सांगतायत दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात परमार्थ प्राप्ती करता भगवत प्राप्ती करता अनेक साधनं संतांनी म्हणा शास्त्रांनी म्हणा तुम्हा आम्हाला सांगितलेली आहेत परंतु नामासारखं श्रेष्ठ साधन
भवसिंधूतून तरुण जाण्याकरता अन्य दुसरं कुठलंही नाही. सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर ते परमात्म्याचं नाम हे साधन आहे. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. महाराज साधन म्हटले तुम्ही सांगितले संतांनी कोणते? योग आहे, याग आहे, तप आहे, अनेक साधनं आहेत. परंतु ही साधनं केल्याचंच पुण्य जर तुम्हाला नामचिंतनाने मिळत असेल तर अवघड साधनं करण्याची गरज नाही. कारण योग करणं काही एवढं सोपी गोष्ट नाही. यज्ञ करणं हे देखील सोपी गोष्ट नाही. तप करणं हे देखील सोपं नाही. परंतु नाम घेणं मात्र सोपं आहे. तुम्हाला बंद नाही का? अजिबात नाही. नाम चिंतन करण्याकरता सगळ्यांना अधिकार आहे. सकळाशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता सगळ्यांना अधिकार आहे. पात्रतेची आवश्यकता नाही. परंतु बाकी साधनं करण्याकरता मात्र कालाची मर्यादा आहे, पात्रतेची मर्यादा आहे. म्हणून सगळी जण ही साधनं करू शकत नाहीत. परंतु नाम हे साधन कुणी करू शकतं. आणि असं सोपं असणारं साधन. आणि कलियुगामध्ये दुसरं साधन करायला सांगितलं नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. बाकी साधनं करूच नका. कारण ती करण्याकरता क्लिष्ट आपल्याच्याने ती होणार नाही. संतांना माहित होतं कलियुगातल्या माणसांना हे साधन जमणार नाही. म्हणून सोपं सुलभ साधन तुम्हाला आम्हाला सांगितलं ते म्हणजे नाम साधन. बाकी साधन आहेत ना, परंतु कलियुगामध्ये तेवढी प्रभावी ती साधनं नाहीत. कलियुगामध्ये ती साधनं क्षीण झालेली आहेत. तुकोबारांची स्पष्ट भाषा आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण गलीन कडे साधन. मार्ग आहेत. परंतु कलियुगामध्ये मात्र ती क्षीण झाली, तेवढी काही प्रभावी नाही. तुकोबाराय म्हणतात अवघ्या वाटा झाल्या कली न घने साधन. मग सोपं साधन असणार कोणतं आहे तर ते नाम साधन आहे. मला सांगा, तुम्हाला जर एखादं काम सोप्या गोष्टीने होत असेल तर अवघड गोष्ट करण्याची आवश्यकता आहे का? अजिबात नाही. मग सोपं साधन म्हणजे नाम हे आहे. बाकी साधनं करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला त्याच फळ नाम साधनाने मिळतं. आणि म्हणून असं सोपं साधन तुम्ही करा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. 3 अक्षरी विठ्ठलाचा मंत्र तुम्ही जपा. सोपा मंत्र देखील सांगितलेला आहे. काही मंत्र 10 अक्षराचे आहेत, काही 6 अक्षराचे आहेत, काही पंचाक्षरी आहेत. परंतु आपल्याला किती अक्षरी सांगितलाय? 3 अक्षरी. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी. 3 अक्षरी मंत्र कोणता आहे? विठ्ठल. सोपा आहे, सुलभ आहे, करण्याकरता अवघड नाही. आणि म्हणून असा मंत्र तुम्ही जपा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आपल्या संकल्पित वेळेमध्ये जास्त नाही, अगदी 12 वाजेपर्यंत आपल्याला कीर्तन नाही, एवढं नाही. सुरू झालं तेव्हापासून 2 तासामध्ये आपल्याला कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. तुम्हा सर्वांना माझी एकच विनंती आहे, ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन येईल
त्या त्या वेळेला मात्र प्रत्येकाने भजन करायचं. विठाला विठाला. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे मांडला. थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, गेल्या अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह 2026 या वर्षीचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. ज्यांनी या सेवेसाठी फोन केला, आमचे हरिभक्त पारायण, आमचे बंधू, माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, आमचे संतोष महाराजांनी फोन केला आणि म्हटले महाराज अशी अशी सेवा आहे. म्हटलं काय हरकत नाही, तुम्ही आवाज दिला की मी हजर म्हणून समजायचं. प्रेम असल्यामुळे या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या वतीनं मला निमंत्रण मिळालं आणि त्या निमित्तानं या ठिकाणी कीर्तन म्हटलं की नव्हे हा एकल्याचा खेळ आणि म्हणून मेळ वेदा. कीर्तन म्हटलं की गायन वादन ही अत्यावश्यक असणारी बाब आहे. कारण तुकोबारा ज्या वेळेला कीर्तन करायचे त्यावेळेला गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने किंवा लावणे मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. कीर्तन म्हणजे काय कंबर बांधून चार गोष्टी सांगायच्या का? नाही. कीर्तन म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेलं नामसंकीर्तन, याला कीर्तन म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला. त्या निमित्ताने या ठिकाणी मृदंगाची साथ देण्याकरता हरिभक्त पारायण आमचे माऊली महाराज विलचकर उपस्थित आहेत. ज्यांनी गोड अशी सुंदर चाल गायली आमचे हरिभक्त पारायण शिवाजी महाराज कुंबळेकर महाराजांची देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांना उत्कृष्टपणे समर्थ अशी साथ दिलेली आमचे हरिभक्त पारायण भारत महाराज ठोंबरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील धन्यवाद. हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज आहेत, आमचे हरिभक्त पारायण नेहरू महाराज आहेत. त्याचबरोबर ही सर्व पंचक्रोशीतील आलेली भजनी मंडळी, माफ करा तुम्हाला नाव माहित नसल्यामुळं, गावातलेच हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद. आमचे बाबा आहेत, सुनील महाराज आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. सुंदर असे साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आवाज माझा पोहोचतोय, आमचे कृष्णा महादेव साऊंड सिस्टीम आडगाव बाजार यांची देखील या ठिकाणी सुंदर अशी सेवा आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत कीर्तनाची सेवा पोहोचवणारे आमचे हरिभक्त पारायण फजई महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाला स्वरूप मोठं लाभलेलं आहे. हरिभक्त पारायण ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात, आमचे गुरुवारी हरिभक्त पारायण भीमरावजी महाराज बिलचकर महाराजांच्या मुखातून कथा श्रवण करता. हरिभक्त पारायण आमच्या आदरणीय ताई पुष्पाताई पवार भागवताचार्य ताईंची सेवा सुद्धा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी घडते. ताईंना देखील धन्यवाद. सर्वच पंचकृषीतून खरदडी असेल, केवंडा असेल, इटोली असेल, सगळी या पंचकृषीतून आलेली भाविक श्रोते सर्वांना धन्यवाद देतो. आमचे पवार भाऊ आहेत, उगे महाराज आहेत, आमचे गावसाहेब बाबा आहेत, सगळ्यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना तुम्ही सर्व श्रोते मायबाप तुमच्या चरणी नतमस्तक होतो. कारण तुमचा देखील अधिकार माऊली ज्ञानोबा म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुमळा अर्चित से भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. श्रोत्यांचा अधिकार सामान्य नाही महाराज, मग श्रोते सुद्धा फार मोलाचे आहेत. ज्ञानोबारांच्या भाषेत प्रमाणा. विठ्ठला विठ्ठला. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या विठ्ठल परमात्म्याचं चिंतन केलं असता काय होणार नाही असं तुकोबाराय म्हणतात. एक साधक म्हणला, तुकाराम महाराजांना हे सांगण्याची काय गरज होती? तुकोबाराय म्हणले, अरे बाबा, हे जग आडरणाने धावते. या जगाला सन्मानगार लावण्याकरताच, यांना चांगल्या वाटेला लावण्याकरताच आम्ही या भूतलावरती अवतीर्ण झालेलो आहेत. जग धावतंय ना आडरानाने, त्यांना सन्मार्गाला लावणं हे कुणाचं काम आहे? संतांचं काम आहे. आणि म्हणून
आम्ही या ठिकाणी भूतलावरती जे अवतीर्ण झालो तो त्याकरताच झालेलो आहे. मुळात आम्ही कुठले आहे तो आम्हाला दाखवून दिलेला आहे तोच मार्ग सांगण्याकरता आम्ही या भूतलावरती अवतीर्ण झालेलो आहे. वाट चुकलेल्यांना वाट दाखवण्याचं काम कोण करतात? संत करत असतात. या जगतामध्ये दोन प्रकारचे वर्ग आहेत. एक वाट दाखवणार आहे आणि दुसरा वाट लावणार आहे. परंतु संत महात्मे वाट लावणारी नाहीत, मग वाट दाखवणारे आहेत. चुकलेल्यांना सन्मार्गाला लावणारे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तो मार्ग दाखवण्याकरता तुम्हाला या ठिकाणी सांगण्याकरता चालवलं आहे. मग दाखवला का तुम्ही मार्ग? हो. कोणता? नामचिंतनाचा मार्ग तुकोबाराय म्हणतात आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे आणि भरवशाने भेटे पांडुरंग विठ्ठला विठ्ठला. कारण भगवंताचं सामर्थ्य तुकाराम महाराजांना माहिती होतं. त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं असता काय होणार नाही हे तुकोबारायांना चांगली कल्पना होती. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात बाबा रे काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या परमात्म्याचं चिंतन करा, काय होणार नाही. का बरं? तर त्याचं सामर्थ्यच एवढं आहे. या सृष्टीवरती जे जे काही घडतंय ना हे सर्व परमात्म्याच्या सत्तेनं घडतंय महाराज. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे. वेद बोलतो कुणाच्या सत्तेनं? तर त्या परमात्म्याच्या सत्तेनं. सूर्य चालतो कुणाच्या सत्तेनं? तर त्या परमात्म्याच्या सत्तेनं. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो परमात्मा या ब्रह्मांडाचा धनी आहे. तो परमात्मा या जगताचा नियंता आहे. तो परमात्मा या विश्वाचा निर्माता आहे. या विश्वाची निर्मिती कोणा केली हो? तर त्या परमात्म्यानेच केलेली आहे. आणि म्हणून त्याचीच सत्ता या विश्वावरती आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. एकविस स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया सर्व सिद्धीचा दातारा. सगळी सत्ता त्या परमात्म्याकडे असण्याचं कारण परमात्म्याने निर्माण केलेलं जगत. विठ्ठला विठ्ठला. शिवाजी महाराजांनी जे प्रमाण दिले तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, याच समन्वयानं मौलिक ज्ञानोबारांची देखील एक ओवी आहे.
काय होईल ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताच्या सामर्थ्याविषयी म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगाते चालिता. माऊली ज्ञानोबारांची भाषा आहे. सूर्य कुणाच्या सत्तेने चालतो बाबा परमात्म्याच्या. वेद कुणाच्या सत्तेने चालतो त्या परमात्म्याच्या. नवे नवे तुम्ही आम्ही देखील कुणाच्या सत्तेने चालतो हलविल्या प्राण हले याच्यावरती प्रमाण दिलं. असा संगम असायला पाहिजे प्रमाणाचा आणि ओवीचा. म्या हलविल्या प्राणी हले जो जगाचे चालिता याच्या समन्वयाने प्रमाण दिलं. चाले हे शरीर कुणाची या सत्य कोण बोलविते हरे विना. आपल्याला बोलायला लावणारा आपल्याला पाहायला लावणारा आपल्याला ऐकायला लावणारा कोण आहे तो परमात्मा आहे. आपलं शरीर जे चालतंय ना तर ते त्याच्याच सत्तेनं चालतंय. त्याने जर आपलं चैतन्य काढून घेतलं तर आपण हालतही नाही आपण बोलतही नाही आणि आपण चालत देखील नाही. विठ्ठल आपल्या शरीरावरती सुद्धा सत्ता कोणाची विजू पटेल त्या परमात्म्याची. बरोबर आहे की नाही. नाहीतर तुम्ही बघा एखादा मनुष्य डॉक्टरकडे अंतिम घटका मोजलेला असावा मरणांत अवस्थेला पोहोचलेला असावा आणि मोठं ऑपरेशन असावं त्यावेळेला डॉक्टर घरच्या परिवाराला बोलून घेतात हे बघा पेशंट सिरियस आहे ऑपरेशन आम्ही त्याचं करतोय करणं आमच्या हातामध्ये आहे परंतु याला मारायचंय का ठेवायचंय हे आमच्या हातामध्ये नाही. कुणाच्या हातात आहे हे त्याच्या हातामध्ये आहे. का सांगतात डॉक्टरांना देखील माहित आहे याला जिवंत ठेवायचे का मारायचे हे आपल्या हातामध्ये नाही. आपल्यामध्ये फक्त एवढंच आहे शर्तीचे प्रयत्न करणं परंतु एवढे प्रयत्न करूनही तो राहील का जाईल याची गॅरंटी देता येत नाही. कारण का तर ह्या शरीरावरती सत्ता कुणाची त्या परमात्म्याची. महाराज विठ्ठल चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण. पाहायला लावणारा ऐकायला लावणारा तो परमात्मा आहे. देखवी ऐकवी एक नारायण आणि म्हणून तयाचे भजन करू नको चुकू नको. बाबा त्या परमात्म्याने तुला जग दाखवले ना त्या परमात्म्याने हे विश्व दाखवले ना आणि म्हणून त्या परमात्म्याचं भजन केल्याशिवाय तू राहू नको. तयाचे भजन चुकू नको. त्या परमात्म्याचं भजन चुकू नको. माणसाने दोन गोष्टीला विसरलं नाही पाहिजे पवार भाऊ. कोणत्या? एक जेवायला आणि दुसरं झोपायला. म्हणा मग दो बात नको मत भूल जो जाए सो कल्याण पहने निज मौत को तुझे शे भगवान. परमात्म्याला जगत दाखवले ना त्या परमात्म्याला विसरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट जे मृत्यू अटळ आहे ना त्या मृत्यूला विसरायचं नाही. म्हणाल ठीक आहे परमात्म्याला विसरायचं नाही हे तुम्ही सांगितलं त्यांनी जग दाखवलं म्हणून तर मृत्यूला का आठवायचं त्याचं कारण आहे मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू कधी टळणारा नाही आणि म्हणून त्या मृत्यूला माणसाने डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. मृत्यू जर डोळ्यासमोर माणसाने ठेवला
तर मनुष्य सरळ वागायला लागतो. फजई महाराज मनुष्य सरळ वागायला लागतो, उन्मत्त होत नाही. तो म्हणतो नको रे बाबा, एक दिवस आपल्याला जायचंय, मरायचंय, नको वाईट गोष्टी करायला. आणि म्हणून मृत्यू डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. किंवा मृत्यू जर समोर आला माणसाच्या, तर मनुष्य देव 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 करायला लागतो. कशामुळं? मरणाच्या भीतीनं माणूस परमार्थाला लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे श्रीमद भागवत कथा चालू आहे. परीक्षित राजाला त्याचा मृत्यू कळाला होता. मी 7 दिवसामध्ये मरणार आहे. मरणाच्या भीतीनं कुणाकडे गेला? सुखदेव महाराजांकडे गेला. मला महाराज, मी 7 दिवसामध्ये मरणार आहे, माझा उद्धार झाला पाहिजे, उद्धाराकरता काहीतरी तुम्ही सांगा. त्यावेळेला सुखदेव महाराजांनी सांगितलं, काही नाही, भगवत चिंतन कर, भगवंताची कथा श्रवण कर, तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज निष्ठेनं श्रद्धेनं सुखदेव महाराजांची समोर भागवत कथा ऐकली. परिणाम काय झाला हो? 7 दिवसा मुक्ती झाली तयार. 7 दिवसात परीक्षित राजाला मुक्ती मिळाली की नाही? कशामुळे मिळाली? मरणाच्या भीतीनं का होईना परमार्थाला लागला, देवदेव केला, निश्चित फायदा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मृत्यू डोळ्यासमोर ठेवायचा. विठ्ठला विठ्ठला. परमात्म्याला कधी विसरायचं नाही. अहो, त्या परमात्म्यानं तुम्हा आम्हाला अनमोल किमतीचा हा नरदेह जीव दिला दान. त्या परमात्म्याने जीव दान दिलाय. तो कशा करता? त्या परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता. जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. त्याचं चिंतन करण्याकरताच तुम्हा आम्हाला हा नरदेह दिलेला आहे. बर, ह्या सृष्टीवरती परमात्म्यानं अनेक जीव निर्माण केले नाहीत का? केले. परंतु माणसासारखा देह आहे का कुणाचा? अजिबात नाही. तुम्ही बघा, जनावरांनी जर ठरवलं भगवंताचं नामचिंतन करायचं, करता येईल? नाही. एवढा श्रेष्ठ माणसाचा देह आहे, याच देहामध्ये परमात्म्याचं नामचिंतन करता देह भोजना गोमटा. भोजना गोमटा भोजना नाही, मग देवे दिला देह भजना गोमटा. एवढं गोड शरीर, गोमट म्हणजे गोड, चांगलं शरीर अन्य कुणालाही मिळालेलं नाही. जीव अनेक सृष्टीवरती निर्माण केले, परंतु माणसासारखा देह याच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि काही ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये परमात्म्याचं चिंतन करता येतं, परमात्म्याचं भजन करता येतं. त्याच्यासाठीच हे हात पाय दिलेले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपण भवरोग. जेणे ही इंद्रिय कशा करता दिली? तर त्या परमात्म्याचं चिंतन करण्याकरताच दिलेली आहेत. विठ्ठला विठ्ठला. दिले इंद्रिय हात पाय कान. हात कशा करता दिले? तर त्या परमात्म्याचं भजन करण्याकरता. पाय कशा करता दिले? तर त्या परमात्म्याची पायी वारी करण्याकरता. मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा.
मुखाने परमात्म्याचं नाम चिंतन करत करत पायाने तीर्थयात्रा करण्याकरता हे पाय दिलेले आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल. लोक मुखाने नावही घेत नाहीत, संत महात्मे सांगून सांगून कंटाळले आणि तीर्थयात्रेला सुद्धा जात नाहीत. परंतु जायला पाहिजे महाराज. तीर्थयात्रेला गेलं ना तर अनेक गोष्टीचे फायदे आहेत तीर्थयात्रेमध्ये. विठ्ठल विठ्ठल. जन्माला आल्याच्या नंतर माणसाने एकदा तरी पंढरीची वारी जन्मासी नोनी पहारी पंढरी जन्मासी नोनी पहारी पंढरी. मनुष्य जन्म मिळाला ना तर मग एकदा तरी माणसाने पंढरीची वारी केली पाहिजे. परंतु असे काही महाभाग आहेत जन्म गेला तरी पंढरीची वारी त्यांच्याकडनं घडली नाही. विठ्ठल विठ्ठल. एक असाच मनुष्य होता. त्याचे मित्र म्हणायचे अरे बाबा मनुष्य जन्म मिळालाय एकदा तरी पंढरीची वारी माणसाने केली पाहिजे. संत महात्मे आपल्याला सांगतायत ना मग एकदा तरी माणसाने पंढरीची वारी जन्मात आल्याच्या नंतर केली पाहिजे. एकदाच का किती वेळा केली पाहिजे परंतु कमीत कमी एकदा तरी माणसाने पंढरीला गेलं पाहिजे. परंतु हा बाबा काही जात नव्हता, भलता कंजूस. परंतु एकदा मित्राने फारच आग्रह केला. अरे म्हणले चल बाबा चल. मग झाला बाबा कसा तरी जायला तयार. परंतु फार चिकट होता. त्याला दान धर्म पैसा खर्च करायचा म्हटला की कंटाळा यायचा. पंढरपूरला गेला मित्राच्या आग्रहाखातर. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर स्नानाला कुठं जातात? चंद्रभागेला. आता ही सगळी मित्र मंडळी आणि हा सोबत स्नाना करता चंद्रभागेवरती गेले. चंद्रभागेला स्नान झाल्याच्या नंतर चंद्रभागेवरती कोण असतात? वासुदेव बसलेलेच असतात. आणि मग त्या वासुदेवाने नेमकं याच्या समोर वासुदेव गीत म्हणायला सुरुवात केली. आळंदीच्या ज्ञानोबाला, देहूगावच्या तुकोबाला, सासवडगावच्या सोपदेवाला, दानबाबाला रे दानबाबाला. अरे म्हणे म्हणला ज्याचा वीट तेच पुढे आलं. म्हणला आता याला दक्षिणा द्यायची म्हणल्यावर अवघडच. म्हणला पहिलाच तर येत नव्हतो. या मित्रांनी आणलं. म्हणला आता हे काय बाबा म्हणायलाय दान करा दान करा दान करा. त्याने एक युक्ती केली. ते म्हणला वासुदेवा अरे बाबा तुला दान द्यायची फार माझी इच्छा होती. म्हटली मग परंतु काय करावं? ह्या चंद्रभागेवरती चोरांची जास्त भीती असते म्हटले. मग त्यामुळं मी माझी जी बनेन आहे बंडी आहे ती आमच्या खोलीवरच ठेवली म्हणले. आणि खोली इथून लांब आहे. आणि तू जर खोलीवर आलास ना तर तुला मी 101 रुपया नक्की देईल. परंतु आता काय माझ्याकडे पैसे नाहीत. 101 रुपया देईल मला नक्की जर खोलीवर तू आला तर. आता हा वासुदेव काही साधा नव्हता. हा वासुदेव कोण होता? विटेवरचा बाप होता. कधी न आलेल्या गिराईकाची परीक्षा घेण्याकरता वासुदेवाचं रूप धारण केलं होतं भगवंताने. हा वासुदेव म्हटला काय हरकत नाही तुझ्या खोलीवरती मी येईल. तुम्हाला येईल? हो म्हणला येईल. म्हणला काय हरकत नाही. हा निघून गेला. आता याला वाटले ह्या वासुदेवाला काय आपण रूम नंबर सांगितलाय का गल्ली सांगितली का मठ सांगितलाय? काहीच नाही. फुकवायचं होतं त्याला एकदा. परंतु हा वासुदेव काय साधा होता का? न सांगता तुम्हाकडो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. या वासुदेवाला नंबर सांगायची गरज नाही, गल्ली सांगायची गरज नाही. हा रूम वरती गेला की वासुदेव त्या रूम वरती हजर. आळंदीच्या ज्ञानोबाला, देहूगावच्या तुकोबाला, सासवडगावच्या सोपादेवाला, दानबाबाला रे दानबाबाला. अरे बापरे म्हणला वासुदेवाला एकदा कटवलं. म्हणला वासुदेव ती इथे येऊन भेटला की बाबा अवघड आहे. म्हणला आता काय कर. पुन्हा एक युक्ती करू म्हणला आता काहीतरी. ते म्हणला वासुदेवा अरे बाबा तुला देण्याची माझी फार इच्छा आहे. तुला दान द्यावं मला 101 रुपये. परंतु आता काय करावं? आज बारशीचा दिवस आहे. द्वादशी सुटली. आता आम्हाला गावाकडे जायचंय. म्हणले कोणतं गाव आहे तुमचं? म्हणले जिंतूर तालुक्यात डोंगरतळ आहे. डोंगर तळ्यावर आलं? हो. मग मला जायला 400 रुपये लागतात म्हटले. मग मी जर तुला 101 रुपये दिला तर माझ्याकडे 300 रुपये राहिले. आणि 300 रुपयात काही माझं डोंगर तळ्याला जाणं होत नाही. बर
मी काय 65 वर्षाचं कार्ड सुद्धा करून घेतलं, फ्री कार्ड सुद्धा माझ्याकडे नाही, मला त्या 400 रुपयेच लागतात. जर तू डोंगर तळ्याला आला ना तर नक्की तुला 101 रुपये मी दिल्याशिवाय राहणार. वासुदेवाने अंतर्मुख होऊन विचार केला, म्हणला बर आता याला परीक्षा घ्यायची होती. वासुदेव म्हणला काय हरकत नाही, तुझ्या गावाला येतो. ह्याला वाटलं कशाचा वासुदेव येतो, 400 रुपये खर्च करून कोणी 100 रुपये करता येते का. परंतु वासुदेव म्हणला काही हरकत नाही, या वासुदेवाला काही पैसे लागत नाही. हा वासुदेव डायरेक्ट हा घरी आला. वासुदेव ही त्याच्या पाठीमागे दुसऱ्या दिवशी हजर. त्याच्या दारामध्ये येऊन वासुदेवाने सुरू केलं, आळंदीच्या ज्ञानोबाला, देऊगावच्या तुकोबाला, सासवडगावच्या सोपरदेवाला, गणपावाला रे गणपावाला. अरे बापरे म्हणला, वासुदेव तर भारी दिसायला म्हणला. भरपूर वासुदेव पाहिले पजई महाराज, परंतु असा वासुदेव आपण पाहिला नाही म्हणला. हा तर डायरेक्ट डोंगरतळ्यात येऊन भिडला म्हणला. पत्नीला म्हणू लागला, अरे बापरे म्हणला आता काय करा. काय ती म्हणली काय झालं म्हणला, हा वासुदेव माझ्या पंढरपुरापासून माग लागलाय, 101 रुपये मागतोय म्हटला. पहिल्यांदा यांनी 101 रुपये मागितला चंद्रभागेत, मी त्याला कटवलं म्हणला. दुसऱ्या वेळेला रूमवर ये म्हटलं, तिथे कटवलं म्हणला. आता म्हटलं याला इथे ये म्हणला, हा इथे येऊन देखील भिडला. ती बी त्याचीच पत्नी होती. म्हणली 101 रुपये वाचवायचे ना आपल्याला. ते म्हणला हा तिला म्हणला, मग एक काम कर म्हटला, यालाही वाचवायचा होता 101 रुपये. हा म्हणला एक काम कर, काय नाही मी मेल्याचं सोंग करतो, तू रडल्याचं सोंग कर, वासुदेव गेल्याशिवाय राहणार नाही म्हणला. आणि मग हिनं मोठ्याने रडायला सुरुवात केली. आता चाले माय अन कसे गेले माय, पंढरीची वारी नेमकीच गेली माय. मोठमोठ्याने रडायला लागली. वासुदेव हसू लागला नसल्या म्हणा. बर बर बर. आणि मग सगळी लोक जमा झाली. तेवढ्यात वासुदेवाने सुद्धा डोकावलं. म्हणजे काय झालं बाई, म्हणजे काय नाही, पंढरपूरहून आताच आले आणि ते गेले. वासुदेव म्हणला, अरे रे फार वाईट झालं म्हणला, जाऊ द्या म्हटलं आता मी बी म्हटलं माती करूनच जातो. वासुदेव काय म्हटला, माती करूनच जातो म्हटलं त्यांची. आणि महाराज सगळी व्यवस्था केली. हो, अंतिम यात्रा काढली. त्याचं स्मशानभूमीत मध्ये त्याला नेलं तरी उठायला तयार नाही. किती सोंग फक्त बघा, 100 रुपयासाठी दान धर्म घडण याला. सगळी अंत्ययात्रा निघाली, स्मशानामध्ये गेले. वासुदेवालाच याची दया आली, कारण काही क्षणामध्ये त्याला अग्निडाग द्यायचा होता आणि ती सगळी विधी त्या ठिकाणी चाललेली होती. नेमका अग्निडागासाठी काडी ओढली. वासुदेवालाच याची दया आली. वासुदेव त्याच्या कानामध्ये गेला आणि म्हणला, आपला 101 रुपया सुटला. हा म्हणला 101 रुपया सुटला की पठ्या देखील उठला म्हणला. सगळं एवढे चिकट माणसं कधी परमार्थ कधी वारी करतील का? नाही. परंतु बाबा रे, माणसाने वारी केली पाहिजे, भगवंताचं मुखामध्ये नामचिंतन केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. सांगत होतो मी, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया. जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंतच तुम्हाला तीर्थयात्रा करता येईल. जोपर्यंत मुखामध्ये दात आहेत तोपर्यंतच विठ्ठल विठ्ठल राम राम कृष्ण कृष्ण म्हणता येईल. एकदा जर दात पडले, नाक मुख गळू लागलं तर तुम्हाला भजन करता येईल का? अजिबात नाही. मग परमार्थ करायचा झाला तर तरणा भाग्यवंत. तरुणपणामध्येच परमार्थ होतो. म्हातारपणामध्ये अवस्था इंद्रिय क्षीण झाल्याच्या नंतर फार अवस्था कठीण होते, त्यावेळेला परमार्थ करता येत नाही. म्हणून तरुणपणामध्ये माणसाने परमार्थ केला पाहिजे, तर परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. मी काय सांगत होतो की या सृष्टीवरती अनेक जीव आहेत, परंतु भजन करण्यासारखं ज्ञान त्यांच्या ठिकाणी नाहीये. अनेक पशु पक्ष्यांना इंद्रिय आहेत, परंतु त्यांची इंद्रिय भजन करण्यालायक नाहीत.
त्यांच्या हातापायाने विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवता येत नाही, तोंडाने त्यांना विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही, परंतु माणसाला मात्र निश्चित करता येतं. म्हणून संत महात्मे आपल्याला वेळोवेळी सांगतात, जाग करतात बाबा रे, माणसाने भजन केलं पाहिजे. उठा जागे वारे आता, जन्माची व्यथा चुकवण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून तुम्ही काय करा, जाग व्हा. उठा जागे व्हारे आता, जाग होऊन काय करा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकवण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. अनेक प्रकाराने तुम्हा आम्हाला नामचिंतनाला परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता संतांनी लावलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल करू 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 करू, संत तुम्ही सांगतायत ना, संत महात्मे सांगतायत ना, करू महाराज करू महाराज करू महाराज. अरे बाबा, तू करू म्हणशील, परंतु आयुष्य तुझ्या हातामध्ये नाही. या देहाचा काही भरोसा नहीं, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचं जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. माणसाचं जीवन क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. हातातला घास हातात, तोंडातला घास तोंडात. कधी माणसाचा देह निघून जाईल, कधी जीव निघून जाईल सांगता येतं का. आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. फारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसा गा,
क्षणाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही आणि म्हणून माणसाने सावध झालं पाहिजे आणि भजन केलं पाहिजे. बाकीच्या युगाचा विचार जर केला तर बाकीच्या युगामध्ये भजन करण्याकरता भक्ती करण्याकरता आयुष्य भरपूर होतं, परंतु कलियुगाचा जर आपण विचार केला तर कलियुगातल्या माणसाला आयुष्य सुद्धा फार 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 नाहीये. फार फार झालं तर किती आहे? अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. अल्पायुष्य माणसाचं, कलियुगातल्या माणसाला आयुष्य फार काळ नाही. कृतयुगामध्ये माणसाला किती आयुष्य होतं हो? 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. परंतु कृत संपलं, त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये 1,00,000वरचा 1 शून्य गेला. किती आयुष्य राहिलं? 10,000 वर्ष राहिलं. झालं. त्रेतायुगाच्या नंतर कोणतं युग आलं? द्वापार युग आलं. द्वापार युगात पुन्हा 1 शून्य गेला. 10,000वरचा 1 शून्य गेला. किती हजार वर्ष? 1,000 वर्ष. संपलं द्वापार युग, पुन्हा आलं कलियुग. कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य गेला. किती वर्ष राहिलं? 100 वर्ष. आता देवाला एक प्रार्थना करा सगळेजण, देवा त्याच्यावरचं शून्य उडू नको रे बाबा, नाही तर मग आमचं कसं होईल बाबा. मुलाचे लग्न राहिले, मुलीचे लग्न राहिले, काय कायचे तर लग्न सुद्धा झाले नाही. आणि आता होणं सुद्धा अवघड झाले. महाराज लोकांना लोक म्हणतात, महाराज चला ना चहा घ्या. कशाला? चला ना. त्यांच्या मनात वेगळंच असतं. मग हळूच की विषय काढतात. महाराज तुम्ही भरपूर फिरता, मग काय नाही आमच्या बंडूला एखादी असली तर बघा ना. तर ती काय कुठून आणायची वस्तू. म्हणजे मुलीची संख्या सुद्धा आता फार दुर्मिळ झालेली आहे, कठीण झालेलं आहे काळ. मी काय सांगत होतो, कलियुगामधल्या माणसांना आयुष्य किती आहे? 100 वर्ष आहे. फार काळ आयुष्य नाही. बरं 100च्या 100 जरी प्रत्येकाच्या वाट्याला येतात का हो? पवार भाऊ येतात का? नाही. कोणी 60व्या जातो, कोणी 70ला जातो, कोणी 80ला जातो. 100 सुद्धा पूर्ण होत नाही. एखादाच 100 गाठतो. पूर्वीची माणसं गाठत होते. मी तर म्हणतो आताच्या काळातल्या माणसं 100 सुद्धा गाठणार नाही. पूर्वी माणसं राहत होते, परंतु त्या काळाचं जीवनमान चांगलं होतं. आताच दगदगचं जीवनमान झालेलं आहे. खाण्यापिण्याच्या बाबीचा विचार जर केला तर पहिला सकस आहार माणसाला खाण्याकरता मिळायचा आहे. तीही गोष्ट आता अवघड झालेली आहे. सगळं संकरित खाणं सध्याच्या काळामध्ये असल्यामुळं नको ते रोग माणसांना जडायला लागलेले आहेत. म्हणून 100 वर्षाची आता आपण अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून जो तुम्हाला अवकाश, जो तुम्हाला काळ त्या भगवंताने दिलेला आहे ना, त्या काळाचा माणसाने सदुपयोग करून घेतला पाहिजे. दिला या काळे अवकाश. तुम्हाला जो काळाने अवकाश दिलाय ना, त्या काळामध्ये त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल विठ्ठल. माणसाच्या 100च्या आयुष्यामध्ये तुम्ही विचार करा, काय भजनाशी उरले ते पाहेगा म्हणतात तुकाराम महाराज. संत ते सांगतात, काय भजनाशी उरले ते पाहेगा. 100 वर्षामध्ये काय? अहो 100च्या 100 पहिला बालपणाचा विचार करा. तुम्ही एखाद्याला 100 मिळाले तरी बालपणामध्ये माणसाला काय कळतं? काहीच कळत नाही. बालपण गेले नेनता, तारुण्यपणी विषयी व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधारी. खरं तर माणसाला बालपणामध्ये काहीच कळत नाही. असंच माणसाचं आयुष्य जातं. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं. तुम्ही बघा, माणसाला कधी कळतं हेच मला कळत नाही. बालपण असलं ना, आई वडील म्हणतात त्या बाळाला, आमच्या बाळूला ना काहीच कळत नाही. बरं जाऊ द्या. बाळू मोठा झाला, बाळूचे 2 हाताचे 4 हात झाले. 4 हात म्हणजे स्वस्ती श्री गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदा. झाले एवढे झोपलेले अक्षर. त्याचे 2 हाताचे 4 हात झाले. आता तरी कळायला पाहिजे की नाही? 4-2 वर्ष होऊ द्या. बायको सुद्धा म्हणते आमच्या यायला काही कळत. ती कोणाची असू द्या, मंत्र्याची असू द्या, मुख्यमंत्र्याची असू द्या, ती सरळ म्हणते आमच्या यायला ना काहीच कळत नाही. सहजच म्हणतात नाही का? बरं जाऊ द्या. आता या बाळूचा बाळासाहेब झाला. बाळासाहेबाला म्हातारपण आलं. आता तरी त्यांना कळायला पाहिजे. म्हातारपणात मुलं म्हणतात आमच्या बाबाला काहीच कळत नाही.
बाबाचं आयुष्य काय नाकळते पणातच गेलं का काय असं वाटतं माणसाला, आहे की नाही? विठाला विठाला कधी कधी आयुष्य बघून तुम्हाला सांगितलं भजन करा, कधी कधी काळाची भीती घालून सांगितलं भजन करा. तुकाराम महाराजांनी अनेक प्रकाराने लोकांना सांगितलं, लागून या पाया विनवतो तुम्हाला, करे टाळी बोला, पाया पडून सांगितलं, कधी कधी शिव्या देऊन सांगितलं. किती दुसरे बरं का महाराज. विठाला विठाला. परंतु जाऊ द्या, संत महात्म्याने काय सांगितले, विनंती करून तुम्हाला सांगितले. काय सांगितलंय? कर जोडणी विनंती केलेली आहे. संत महात्मे तुम्हाला विनंती करून सांगतात, कधी कधी शिव्या देऊन सांगतात. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शेंदळीचे रडतील. एक जण म्हणला, का हो महाराज तुम्ही नाम घ्या नाम घ्या नाम घ्या असं आम्हाला सांगतायत बरंच वेळच, परंतु ते नामचिंतन केलं असता आमच्या जीवनातल्या समस्या सुटतील का? तुकोबारे म्हणले, वेडा आहेस, त्या परमात्म्याची सत्ता किती मोठी आहे तुला माहिती? गतिर्भता प्रभू साक्षी निवास क्षणम सहत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजवेयम. तो परमात्मा या जगताचा नियंता असल्यामुळं त्या सृष्टीवरती त्याची सत्ता आहे. त्या परमात्म्याचं चिंतन केलं असता काय होणार नाही. परमात्म्याचं चिंतन केलं असता काय होणार नाही. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. आणि मग अनेक प्रश्न तुकाराम महाराजांना लोक विचारायचे. एक म्हणू लागला, महाराज
माझ्याकडनं असंख्य पाप घडलेली आहेत, ते पाप जातील का? तुकाराम महाराज म्हणजे तू ह्या जन्माचं विचारत असतील. अरे बाबा, परंतु परमात्म्याचं नामचिंतन केलं असता अनंत जन्माची पाप जळण्याचं सामर्थ्य त्या परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. जळतील पापे एका जन्माचे का? जन्मांतरीचे अनेक जन्माची पाप त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं असता जळतील. उदाहरण अनेक आहेत. वाल्या कोळ्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. अजामेळाचं उदाहरण, कितीतरी उदाहरणं देता येतील. असंख्य पाप ह्यांच्याकडनं घडली तरी परमात्म्याचं चिंतन केलं असता त्यांचा देखील उद्धार त्या नामचिंतनाने झाला. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. पर संकटातून तो परमात्मा सोडवेल का? त्याचं नामचिंतन केलं असता का सोडवणार नाही? ज्या वेळेला गजेंद्र आणि नकराचं युद्ध चाललं होतं त्यावेळेला गजेंद्राने भगवंताची प्रार्थना केली, हे देवा, आता तुझ्याशिवाय मला या संकटातून सोडवणारा कोणी नाही. सगळ्या आपतेष्टांना त्यांनी विनंती केली होती, मला या संकटातून सोडवा, मला या संकटातून सोडवा, परंतु कोणी कामाला आलं नाही. शेवटी गजेंद्राने एक फूल घेतलं आणि त्या परमात्म्याला विनंती केली, हे देवा, तुझ्याशिवाय आता या संकटातून मला सोडवणारा कोणी नाही. तुझं बिन कोणी माझं नाही आता, तुझं बिन कोणी माझं नाही आता. धावरे अनंता माय बाबा, धावरे अनंता माय बाबा. कौडवरी संत करुणारायणा, कौडवरी संत करुणारायणा. परमात्म्या, आता या एवढ्या मोठ्या संकटातून मला दुसरा तिसरा तुझ्याशिवाय सोडवणारा कोणी नाही. आणि एवढी अंतःकरणातून हाक जर आपण मारली, त्या परमात्म्याला जर बोलवलं, त्याचं चिंतन केलं, परमात्मा येणार नाही का? निश्चित. गजेंद्राचा भगवंत त्या ठिकाणी येऊन सोडवलं. भगवंतानी संकट काळामध्ये सुद्धा तो परमात्मा तुम्हा मला सोडवल्याशिवाय राहत नाही. काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. एक म्हणू लागला, महाराज, ह्या जन्म मरणाच्या राहट गाडग्याला मी कंटाळलेलो आहे आणि ह्या जन्म मरणाच्या राहट गाडगीतून सुटण्याकरता त्या परमात्म्याचं चिंतन केलं तर सुटका होईल का? तुकोबारे म्हणले, निश्चित होईल. त्या परमात्म्याचं नाम कसं आहे? ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. उच्चारिता कंठे जन्म, उच्चारिता कंठे जन्म. नाम तर उच्चारिता खंडे जन्म. जन्म मरण खंडण्याचं देखील सामर्थ्य परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आहे. कारण जन्म मरण काही एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. ज्या वेळेला मनुष्य जन्माला येतो त्या वेळेला तुम्ही त्याच्या वेदना बघा. गर्भी दिला दंड, वरती पाय, खाली तोंड. गर्भवासाचं दुःख काही सामान्य नाहीये. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. ज्या वेळेला गर्भ पोटामध्ये असतो ना, त्या वेळेला त्याला अनंत वेदना, अनंत यातना होत असतात. आणि हे काय जन्म मरणाचं
दुःख काही सामान्य नाही. त्यावेळेला हा जीव त्या परमात्म्याकडे विनंती करत असतो, देवा या जन्म मरणाच्या रावणाच्या वेळा घरी, या दुःखावे गळे, एका वेळा जीव गर्भात असताना देवाकडे प्रार्थना करतो, काय एक वेळा करी या दुःखावे गळे, एक वेळा करी या दुःखावे गळे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, आठवीन काय हा माझा नवस, आठवीन काय हा माझा नवस. हे देवा मी जन्माला आल्याबरोबर तुझे पाय आठवील, हा माझा काय आहे नवस आहे. परंतु या जन्माच्या दुःखातून मला एकदा सोडो रे बाबा, विठ्ठला विठ्ठला. अशा अनेक समस्या होत्या. एक जण म्हणे, मला त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं असता पुण्य घडेल का? तुकोबारे म्हणले, ज्ञानोबाऱ्यांना विचार, एकदा जर तू पुन्हा भगवंताचं नामचिंतन जर केलं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना किती पुण्य होतं तर अगणित पुण्य त्या परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये होतं. एक म्हटलं, माझं पाप जाईल का? विठ्ठल म्हणता, हरले पाप पदरी आले, पुण्य माप पापही जाईल आणि तुझ्या पदरामध्ये पुण्य देखील आल्याशिवाय राहणार नाही. का? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. त्या विठ्ठलाचं चिंतन केलं असता जगातल्या सगळ्या समस्या सुटण्याचं सामर्थ्य त्याच्या चिंतनामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. का हो तुकोबाराय, नामचिंतन केल्याने समस्या सुटतात, परंतु आम्ही कोणतं साधन करावं तर सगळ्यात सुलभ असणारं, सर्वश्रेष्ठ साधन असणारं तुम्ही साधन केलं पाहिजे. सर्व साधनांचे साधन, सगळ्या साधनांमध्ये सारभूत साधन जर कोणतं असेल तर नाम हे आहे.
श्रीमद भागवतामध्ये सांगितलेली साधनं काही कमी आहेत का? कृत्ये ध्यायतो विष्णू त्रेतां जजतो मखहि द्वापारे परिचर्यायाम कलुदत हरी कीर्तना. कलियुगामध्ये हरी कीर्तन भगवंताचं नामचिंतन हेच श्रेष्ठ साधन सांगितलेलं आहे. दुसरं साधन करण्याची आवश्यकताच नाहीये. विठ्ठला विठ्ठल. कलियुग केवल नाम धारा, कलियुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा, कलियुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा, कलियुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. राम सिया राम जय जय राम. कलियुग केवळ नाम आधारा. कलियुगात केवळ उद्धार व्हायचं साधन, आधार असण्याचं साधन हे नामच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण सुद्धा एकदा मोठ्या प्रेमाने हात वर करा, त्या परमात्म्याचं नामचिंतन करूयात. विठोबार कुमारी कलियुगामध्ये दुसरं साधन नाही. मग साधन नाही आहेत का? आहेत ना. योग आहे, याग आहे, तप आहे. परंतु योग करणं काही सोपी गोष्ट नाही. योग करायचा म्हटल्याच्या नंतर अनेक गोष्टी माणसाला सांभाळाव्या लागतात. योग करायचा म्हटल्याच्या नंतर काय सांभाळावं लागतं? तर पहिलं किती खावं किती प्यावं याचं नियंत्रण असावं लागतं. युक्त आहारस्य विहारस्य. तुकोबाराय म्हणतात युक्त आहार विहार निम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार पाहिजे. किती खावं किती प्यावं याचं नियमन जर केलं तर योग करता येईल. आता कचून खाऊन योग करता येईल का पवार भाऊ? नाही करता येणार. रावसाहेब मामा, कचून खाऊन दचून भजन करता येईल, परंतु कचून खाऊन योग करता येत नाही. तर योग करायचा म्हटल्याच्या नंतर किती वाजता उठावं लागतं? कमीत कमी 8 वाजता 9 वाजता. मग नाही किती 5 वाजता तुम्हाला उठावं लागेल, ब्रह्ममुहूर्त उठावं लागेल, सकाळी उठावं लागेल आणि योगा करावं लागेल. परंतु आता काय झाले, हल्ली लोक लवकर उठवणार महाराज. पूर्वीचे लोक लय चांगले होते, लवकर उठायचे. पूर्वीचे लोक, महिला माता भगिनी सुद्धा लवकर उठायच्या, पुरुष मंडळी सुद्धा लवकर उठायचे. आपली कामं करून घ्यायची सकाळची सगळी. शेण सारवण असेल सगळं करायचे. रांगोळी सडा टाकणं ह्या माता भोवल्या पूर्वीच्या काळातल्या लवकर उठायच्या. माणसं सुद्धा आपली आपली कामं करून घ्यायचे आणि सूर्य कधी उगवतो याची वाट बघायची. आता उलट झाले महाराज. आता सूर्य अगोदर उगवायलाय आणि नंतर हे सोंग उठायला झोप येतो. पूर्वीच्या काळामध्ये आता फार फरक झालाय. परंतु योग करायचा झाला तर कधी उठावं लागेल? सकाळी 5 वाजता उठावं लागेल. त्यावेळेला तुम्हाला योगा करता येईल. रामदेव बाबा आपल्याला शिकवतात आहे की नाही, पतंजलीच्या माध्यमातून. योग करणं सोपी गोष्ट नाही. चला पुढे काय सांगितलं? यज्ञ. आता यज्ञ करायचा म्हटल्याच्या नंतर सुद्धा काही सोपी गोष्ट आहे का? यज्ञाला काय लागतं? गावरान गाईचं तूप लागतं. जर्सीचं चालत नाही, शेळीचं तर चालत. मग आता गावरान गाईचं तूप मिळेल का? आता तूप म्हटलं की सध्याच्या काळात तूप म्हटलं की चूप बसायची पाळी आली. आता आम्हाला मिळते म्हणा. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काही म्हशी गाई आहेत का? आम्हाला काहीच गरज नाही, आम्हाला ऐकतं मिळतं तुमच्याकडे. परंतु यज्ञ करायचा झाला
तर एवढं तूप सुद्धा आता उपलब्ध होत नाही. गावरान गाईचं हत्तीच्या सोंडेमध्ये माऊल एवढी अखंड धार ते यज्ञामध्ये तुपाची सोडावं लागते. मला सांगा एवढं तूप आता उपलब्ध होत नाही. तिसरं साधन सांगितलं तप. तप करणं सुद्धा, तपाने सुद्धा देवाची प्राप्ती होत नाही असं नाही, परंतु तप सुद्धा पूर्णत्वाला जाईलच याची शाश्वती नाही. विश्वामित्राने तप केलं परंतु पूर्णत्वाला गेलं का? नाही गेलं. कारण तप म्हटल्याच्या तप करायचं झालं तर काम क्रोध अंकित असावं लागतं. आणि काम क्रोध जर अंकित असले तर तप पूर्णत्वाला जातं. काम क्रोध जर अंकित नसले तर तप सुद्धा पूर्ण होत नाही. आणि म्हणून हे साधना केल्याचं पुण्य तुम्हाला कशाने मिळते? नामसंकीर्तनाने मिळते. मग तुम्ही काय करा? नामचिंतनच करा, तेच पुण्य तुम्हाला मिळेल. योग याग तपे केले तयाने अमुपे, त्यानं केल्यानं तेच पुण्य मिळणार आहे नामचिंतनाने. किंवा वाट चाले पाऊलीन यज्ञ, नाम घेता वाट नाम घेता वाट चालीन यज्ञ. भगवंताचं नामचिंतन जर तुम्ही घेत घेत चालला तर ते सुद्धा काय यज्ञच केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतंय ना. मग अवघड करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही बाकी भानगडीत पडूच नका. सोपं असणारं, सुलभ असणारं नाम हे साधन तुम्ही करा. आणि किती अक्षरी आहे हो? तुका मन जा
मंत्र त्रिअक्षरी सोपा सोपा असणारा विठ्ठलाचा नाम मंत्र तुम्ही जपा असं शेवटच्या चरणामध्ये तुकोबारांनी सांगितलेलं आहे. यथामती यथा अवकाश भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं मला जसं बोलता येईल तसा बोलण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. एकदा माऊलीचं भजन होईल, त्यानंतर ज्ञानोबा तुकोबारांचं भजन होणार आहे. पजई महाराज शूटिंग करतील, सगळ्यांनी भजन करायचं. एकदा माऊलीचं भजन झाल्याच्या नंतर ते करू आपण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली चरणी तुकोबारांच्या चरणी हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या प्रेमास्तव या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि तुम्ही कीर्तनाची वेळ ही खूप छान ठेवलेली, 8 ते 10. आज थोडेसे 5-10 मिनिटं वेळ झाला होता, परंतु माझ्या लक्षात आहे बरोबर आपली वेळ 8-10 लाच सगळं तुमचं समारोपासहित सगळं होणार आहे. यात काळजी करू नका, कारण का जास्त वेळ जर झाला ना तर ह्या आमच्या मंडळीसाठी खूप अवघड गोष्ट आहे. आता ह्या 10-5 दिवसामध्ये घडलेली घटना अतिशय दुःखद घटना आहे. आमचे 3 बंधू विनाकारण, त्यांचं काही गुन्हा नव्हता त्यांचा, परंतु ते त्या वेळेला कारणीभूत ठरले. रात्रीच्या वेळेला येणारे लोक काही शुद्धीवर नसतात, आणि म्हणून आमचे माऊली महाराज असतील 10 वर्ष ही साधना करणं काही एवढी सोपी गोष्ट नाही. एवढं नावलौकिक मिळवण्याकरता त्यांनी खूप कष्ट घेतले होते. आता कुठेतरी ते चमकायला लागले होते, समाजामध्ये चांगलं नाव झालं होतं. पहिले तर 10-15 वर्ष त्यांचे एक कष्ट हे खूप मोठे मृदंग शिकण्यामध्येच गेले, परंतु काळाचा घाला त्यांच्यावरती घातला गेला आणि त्यांना या ठिकाणी जावं लागलं. आणि म्हणून आपण होईल तिथपर्यंत अच्युत महाराजांनी सुद्धा कीर्तनामध्ये बऱ्याचशा ठिकाणी सांगितलं की कीर्तनाची वेळ 10 नाही, मग 7 ते 9 करा. आणि खरोखर चांगली
7 ते 9 जर कीर्तनाची वेळ केली तर येणारे लोक सुद्धा भरपूर येतात. ही तरुण जी लहान लहान मुलं आहेत ना, संस्काराची खरी गरज यांच्या करता आहे. ही जर मुलं कीर्तनामध्ये बसली तर भविष्यामध्ये बाकी गोष्टी जाऊ द्या, परंतु व्यसनापासून दूर राहतील, चांगल्या त्यांना सवयी लागतील. आणि म्हणून लवकर जर कीर्तन ठेवलं तर अनेक मुलं सुद्धा कीर्तनाला येतील, तरुण सुद्धा लोक येतील. त्याच्यामुळे कीर्तनाची वेळ लवकर असावी. तुमच्या 8 ते 10 या वेळेला खरोखरच खूप महाराज म्हणले, महाराज आम्ही एकदम 8 ते 10 म्हणजे 8 ते 10 ठेवलेले आहे. कालचे कीर्तन आणि इथून पुढचे सुद्धा खूप खूप चांगली गोष्ट आहे. 8 ते 10 कीर्तन करा. पुनश्च एकदा सर्वांच्या ठिकाणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.